बघणार आहेत याच्यामध्ये. तर np.random.random1. आता इथे पहिल्यांदा जे रँडम वापरलं आहे आपण तर ते क्लास कॉल केला आहे. इथे जे रँडम वापरलं आहे तर ती लायब्ररी कॉल केली आणि सिंगल इलेमेंट, इथे फक्त सिंगल इलेमेंट मिळणार पाहिजे आपल्याला. तर काय होईल तिथे डिस्प्ले ॲरे येईल सिंगल इलेमेंटचा, जो की फ्लोट असेल, तो इलेमेंट फ्लोट असेल. ओके. आता इथे आपण np.random.random इन द ब्रॅकेट 2 इलेमेंटचा ॲरे आपल्याला हवा आहे, तेव्हा आपण टू इलेमेंटचा ॲरे आपल्याला हवा आहे, तेव्हा आपण random.random2 इलेमेंटचा ॲरे हवा आहे, म्हणून इथे 2 इलेमेंट्स मिळतील आपल्याला. आणि इथे आपण इथे रँडम हा पहिले क्लास कॉल करतो आहे, त्याच्यानंतर रँडम ही लायब्ररी कॉल करतो आहे. जेव्हा random.random np.random.random आपण टपल पास करतो 2x2चं किंवा काय असेल ते, तर तिथं आपल्याला 2D ॲरे मिळतो. ओके. जेव्हा np.random.randint म्हणतो आणि तिथे 1 to 10 देतो, तेव्हा रँडमली जनरेटेड इंटिजर्स मिळतात. randint म्हणले म्हणून इंटिजर्स मिळणार या रेंजमधले, 1 to 10 रेंजमधले. आता np.random.randint 1 to 10 इन द ब्रॅकेट, जेव्हा ब्रॅकेटमध्ये टपल पास केलं तेव्हा 2D ॲरे मिळेल की ज्याच्यातल्या व्हॅल्यूज ह्या 1 to 10 असतील. ओके. np.random.randint 1 to 10 3 4 5, तेव्हा 3D ॲरे मिळतो 1 to 10 रेंजमधला. np.random.rand 2,2 फ्लोट व्हॅल्यू मिळते 2x2 रँडम, तेव्हा आपल्याला काय फ्लोट व्हॅल्यू मिळणार 2x2 random.random. आणि np.random.rand n म्हणतो तेव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते 2x2. त्याच्यानंतर np.8 = np.range 1 to 10 आणि np.random.choice a, तेव्हा रँडमली तो या रेंजमधली व्हॅल्यू चूज करणार. ओके.